नमस्कार. जेवण बनवायला काहीच सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने अंडा चटणी भात बनवून बघा. अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा अंडा चटणी भात तयार होतो. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. स्वच्छ साफ करून घेतलेली कांदापात बारीक चिरून घ्यायची आहे. इथे आपण 2 टोमॅटोचा वापर करणार आहोत. 2 बारीक चिरून घेतलेले टोमॅटो. इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. 15 ते 20 छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, एक छोटा आल्याचा तुकडा. इथे आपण 2 टोमॅटोचा वापर करणार आहोत. पाण्याचा वापर न करता हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे आपण आता वाटणामध्येच आवडीप्रमाणे लाल तिखटाचा वापर करायचा आहे. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. पाव चमचा हळद. पाण्याचा वापर न करता वाटण हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. वाटण छान बारीक वाटून झालेलं आहे. इथे आपण भात मोकळा करून घेतलेला आहे. एका बाउलमध्ये 3 अंडी फोडून घेणार आहोत. इथे कमी अधिक जास्त अंड्याचा वापर करू शकता. इथे मी 3 अंडी घेतलेली आहेत. इथे आपण बारीक करून घेतलेलं जे वाटण आहे त्यातील आपण 1 चमचा अंड्यामध्ये चटणी मिक्स करून घेणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि बारीक चिरून घेतलेली कांदापात किंवा बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा सुद्धा वापर करू शकता. इथे आपण आता सर्व मसाले अंड्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने अंड्याची पोळी जरी तुम्ही चपातीबरोबर, पावाबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. इथे आपण आता अंड्यामध्ये मसाला व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा बटरचा वापर करणार आहोत. बटर गरम झाल्यानंतर अंड्याचं मिश्रण आहे ते आपण परतून घेणार आहोत. तर इथे आपण छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत. इथे अंड्याच्या मिश्रणाचे छोटे छोटे असे तुकडे करून झालेले आहेत. इथे आपण आता हे अंड्याचे तुकडे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. त्याच कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. 1 चमचा बटरचा वापर करणार आहोत. तुम्हाला बटर आवडत नसल्यास नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. इथे मी 1 चमचा बटरचा वापर करणार आहे. तेल आणि बटर गरम करून झाल्यानंतर जी आपण चटणी तयार करून घेतलेली आहे ती चटणी आपण आता तेलावर आणि बटरवर छान परतून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ही चटणी छान परतून घ्यायची आहे. नेहमीच्या त्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा अंडा भात बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आपण आता चटणी तेलामध्ये परतून झालेली आहे. 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणा जिरा पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली कांदापात, मसाले आपण आता परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आपण आता मसाले परतून घेणार आहोत. 1 मिनिटभर आपण मसाले परतून घ्यायचे म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. मोकळा करून घेतलेला भात आहे तो आपण आता फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे. भात साधारण थंड झाल्यानंतर मोकळा करून घ्यायचा म्हणजे भात छान सुटसुटीत असं तयार होतो. इथे आपण आता मसाल्यामध्ये भात व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. मसाल्यामध्ये भात व्यवस्थित असं मिक्स करून झालेला आहे. इथे आपण अंड्याची पोळीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते मिक्स करून घेणार आहोत. भातामध्ये अंड व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. भातामध्ये अंड व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. इथे आपण आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कांदापातीचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी एक वाफ येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. भाताला छान एक वाफ आलेली आहे. भात व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा अंडा चटणी भात बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.